वैष्णवीच्या 10 महिन्याच्या बाळाची हेळसांड करणारा, वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून हुसकावणारा आणि स्वतःच्या पत्नीचे नको ते व्हिडिओ चित्रित करणारा निलेश चव्हाण. याच निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट नेपाळच्या बॉर्डरवरून अटक केलेली आहे. मात्र गेली 10 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. 21 मे ते 30 मे त्याचा नेमका प्रवास कसा होता आणि या दरम्यान त्यानं काय काय खबरदारी, काय काय काळजी घेतली होती जेणेकरून तो पोलिसांच्या हाती लागणार नाही, हे आपल्याला या वेब एक्सप्लेनरमधून जाणून घ्यायचं आहे. 16 मेला वैष्णवीनं आत्महत्या केली आणि मग प्रश्न उपस्थित झाला, वैष्णवीचं 10 महिन्याचं बाळ कुठं आहे. 20 मेला लक्षात आलं की हे बाळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निलेश चव्हाणकडे आहे. कसपटे कुटुंबीय त्याच्याकडे गेले, मात्र त्यानं बंदुकीचा धाक दाखवून त्यांना धमकवलं. कसपटे कुटुंबीय पोलिसांकडे गेले, पोलिसांनी हात वर केले, माध्यमांनी हा विषय उचलून धरला. मग मात्र निलेश चव्हाणनं पळ काढला, कारण आता निलेश चव्हाणला लक्षात आलं होतं की त्याला काही झालं तरी अटक होणार. आणि मग त्याचा प्रवास या ठिकाणी सुरू झाला. पुण्यातून निघताना त्यानं अनेक खबरदारी घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीची पहिलीच खबरदारी घेतली ती म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं नाही. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर पोलिसांना तो कुठल्या भागात आहे, कुठं आहे हे लक्षात येईल, म्हणून त्यानं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं नाही. यासाठी लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली. त्यासोबतच फोन कॉलसुद्धा करताना काय काय करावं लागेल हे सगळं त्यानं आधीच ठरवलं होतं. यासाठी 3 मोबाईल त्याच्यासोबत होते, 5 ते 6 सिम कार्ड होते. यात काही मित्रांचे मोबाईल, काही मित्रांच्या नावाचे सिम कार्डसुद्धा त्यानं सोबत घेतलेले होते. त्याबरोबरच इथून निघताना त्यानं स्वतःच्या गाडीचा वापर केला नाही, कारण गाडी कुठल्याही CCTVमध्ये दिसू शकते आणि पोलीस त्यावरून त्याला ट्रेस करू शकतात. म्हणून खाजगी वाहनांनीच त्यानं आपला प्रवास या ठिकाणाहून सुरू केला. पुण्याहून तो जेव्हा निघाला त्यावेळेला तो नवी मुंबईमध्ये पोहोचला. तिथं पहिला मुक्काम झाला. मग तो मुंबईमध्ये केला, दुसरा मुक्काम तिथं झाला. त्यानंतर तो कर्जतला आला, रायगडला मुक्काम झाला. रायगडवरून थेट तो दिल्लीला गेला आणि दिल्लीवरून तो गोरखपूरला 25 मेला पोहोचला. तिथं त्यानं एक मुक्काम केला. 26 तारखेला तो उत्तर प्रदेशच्या सोनोली मार्गे थेट नेपाळमध्ये पोहोचला. नेपाळच्या भैरवामधून काठमांडूला पोहोचला आणि तिथं 26 मे ते 30 मे या दरम्यान त्यानं मुक्काम या ठिकाणी केलेला होता. आणि या दरम्यान त्याच्याकडं रोकड तर होतीच, त्यामुळं सगळे व्यवहार तो कॅश पद्धतीनं करत होता. आणि फोन जे आहे, फोनमधून कुठलाही संपर्क या ठिकाणी होऊ नये, कुणाला काही कळू नये म्हणून तो त्या ठिकाणच्या व्यक्तींना बहाणे करायचा की माझा फोन बंद आहे, मला एक फोन कॉल करायचा आहे, आणि फोन त्याच्यावरून करायचा. अनेकदा त्यांचं वायफाय घ्यायचा आणि ऑनलाईन या ठिकाणी कॉलिंग करण्याला त्यानं प्राधान्य या ठिकाणी दिलेलं होतं. नेपाळमध्ये गेल्यानंतर त्यानं सिम कार्डही घेतलं. तर ह्या 10 दिवसात त्यानं काय काय केलं, जसं मी सांगितलं की पैशाची देवाणघेवाणासाठी त्यानं ऑनलाईन कॅश या ठिकाणी बाळगली. सोबत 3 मोबाईल ठेवले, वेगवेगळे सिम कार्ड ठेवले. प्रत्येक वेळी स्वतःच्या मोबाईलचा वापर करायची गरज पडलीच तर प्रत्येक मोबाईलमध्ये वेगवेगळे सिम कार्ड प्रत्येक वेळी वापरत गेला. नेपाळमध्ये स्वतंत्र सिम कार्ड घेतलं. त्यानंतर पुढं संपर्क साधण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऑनलाईन कॉलिंग, कारण अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्याचे अतोनात प्रयत्न या ठिकाणी सुरू होते. आणि तिथून मग तो ऑनलाईन कॉलिंग जे आहे ते इथल्या वकिलांना करत होता आणि अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्याच्याकडून सुरू होते. यासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंग अनेकदा या ठिकाणी केला. आणि त्याचबरोबर आपण जसं म्हटलं की खाजगी वाहनाचा त्यानं प्रवास या ठिकाणी केलेला होता. परंतु 25 मेचा प्रवास जो होता दिल्ली ते गोरखपूर, या प्रवासाची लिंक पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. त्याचा CCTV पोलिसांच्या हाती लागला आणि पोलीस मग गोरखपूरमध्ये पोचले. तो जिथं उतरला तिथनं त्याचे सगळे CCTV या ठिकाणी ट्रेस करण्यात आले. तो कसा खाजगी वाहनानं पुढं निघत तो नेपाळमध्ये पोचल्याचं सुद्धा पोलिसांना लक्षात आलं. 5 दिवस तो एका काठमांडूच्या हॉटेलमध्ये, लॉजवरती मुक्कामी होता. मात्र
30 मेला त्यानं पुन्हा एकदा तो भारत आणि नेपाळच्या सीमेवरती पोहोचला आणि तिथंच पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचलेला होता आणि सोनोली या उत्तर प्रदेशमधल्या जो सोनोली आहे भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवरचा, तिथं त्याला 30 मेच्या दुपारी बेड्या ठोकण्यात आल्या. तिथून उत्तर प्रदेशमधल्या विमानतळावरती पिंपरी चिंचवड पोलीस पोहोचलं. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 4 नंबरच्या पथकानं आणि अँटी गुंडा स्क्वॉडनं ही सगळी कारवाई गेली 5-6 दिवस ते त्याच्या शोधामध्ये या ठिकाणी होते. खरं तर 6 पथकं होती, परंतु या 2 पथकांना त्याचा सुगावा या ठिकाणी लागलेला होता आणि त्या अनुषंगाने ते त्याला उत्तर प्रदेशच्या एअरपोर्टवरती या ठिकाणी घेऊन पोहोचले. पुणे विमानतळावरती 30 मे आणि 31 मेच्या मध्यरात्री 2:20 ते पोहोचले. तिथून वैद्यकीय चाचणीसाठी त्याला थेरगावच्या रुग्णालयात आणण्यात आलं आणि थेरगावच्या रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पार पडल्यानंतर गुन्हे शाखा आणि अँटी गुंडा स्क्वॉडनं बावधन पोलिसांच्या ताब्यात त्याला पहाटे 4च्या सुमारास दिलं आणि आता त्याच्या सगळी पुढची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडते. खरं तर निलेश चव्हाणनं या दरम्यान अनेक खबरदारी घेतली, अनेक काळजी घेतली, पोलिसांना गुंगारा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जसं अनेक गुन्हेगार अशा प्रकारच्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी लढवतात, मात्र पोलीस ज्यावेळी ठरवतात आता आपल्याला गुन्हेगाराला पकडायचंच आहेत, मग पोलिसां सगळा कस या ठिकाणी लावतात आणि गुन्हेगाराला बेड्या ठोकतात. हे निलेश चव्हाणच्या या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.